परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आता आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेम लाईन एपी फायनान्शियल अकाउंट पेटी कॅश बुक। आपला काय चालू आहे? पेटी कॅश बुक झाला, एक्झाम्पल नंबर 4 आहे आता शेवटचा आपला विद्यार्थी मित्रांनो। आणि आतापर्यंतचा एनचा फर्स्ट सेमचा हा दुसऱ्या बसा मी तुम्हाला आता संपूर्ण दिलेलाच आहे। फक्त आता आपलं एक चॅप्टर आलेला आहे, ते पण आपण बघून घेऊ आणि ते पण मी तुम्हाला सेंड करणार आहे मित्रांनो, काहीच टेन्शन घेऊ नका। तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रिपेअर आता आपण बघत आहोत प्रिपेअर पेटी कॅश बुक। कोणतं बेटा? प्रिपेअर पेटी कॅश बुक। ज्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला पेटी कॅश बुक विचारलेलं असेल, काय विचारलेलं असेल? पेटी कॅश बुक, त्यावेळेस इथं काय करायचं बेटा? सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे मी तुम्हाला, इन द बुक्स ऑफ बुक्स ऑफ नाव दिलेलं नाही आहे, ए आहे की नाही? हा, ट्रेडर्स, ट्रेडर्स ओके। इथं लिहायचं बेटा पेटी कॅश बुक। आता याची करायची आहे तुम्हाला आखणी। आखणी करताना तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सेपरेट करा, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकत्र दाखवा, तरी काही फरक पडत नाही। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे तर सगळ्यात पहिली इथं सुरुवातीचा जो कॉलम असतो, तो सुरुवातीचा कॉलम म्हणजे पहिला आठवत असते आपल्याला डेटचा। कोणता कॉलम असते? डेटचा। त्यानंतर तुम्हाला हा डेटचा कॉलम झाल्यावर आपल्याला दिलेला इथं एक हा रिसिप्टचा कॉलम आहे, सॉरी हा एक रिसिप्टचा कॉलम असतो बेटा, हा रिसिप्टचा कॉलम। त्यानंतर हा असतो आपला डेटचा कॉलम, त्यानंतर आपला पर्टिक्युलर, त्यानंतर टोटल। काय कोणता कॉलम आखायचा बेटा? टोटलचा। रिसिप्ट, डेट, पर्टिक्युलर, टोटल। आता आपण बघूया पहिले एक्सपेन्सेस किती आहेत। 1 2 3 4 5 6 7 आहे, तर आपल्या याच्यामध्ये किती बसतात आपण मिक्स करणार आहोत। बघा या दोघांना, म्हणजे पहिला पोस्ट स्टॅम्प आणि हाय 1 2 3 आणि 4, म्हणजे हा 1 2 3 4 आणि 5, 4 आणि 5। तुम्हाला वाटत असेल एकत्र करा, तुम्हाला बसत असेल सेपरेट दाखवा, काहीच फरक पडत नाही। तर बघा आता पोस्टेज आणि स्टॅम्प, म्हणजे पहिले तर डेट, त्यानंतर पर्टिक्युलर ओके, त्यानंतर हा टोटल, त्यानंतर आता वरती पोस्टेज आहे ना, हा पोस्टल, हा स्टॅम्प, त्यानंतर त्याला ऑब्लिक, बघा हा यस इथं दाखव, तर इन्व्हॉल्व म्हणता आहे। त्यानंतर आपला इन्व्हॉल्व, स्पेलिंग पूर्ण लिहा तुम्ही, स्पेलिंग पूर्ण लिहून घ्या, जागा नसल्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये लिहिलं इन्व्हॉल्व। त्यानंतर आपलं सॅलरी आणि इंक, सॅलरी हाय सॅलरी, आणि त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे इंक। त्यानंतर बेटा हे दोन आहे की नाही, आता 1 2, त्यानंतर हे 2 झाले, आता राहिले 3। तर तुम्ही स्पेशल बी दाखवू शकता। आता कोणाचा? श्याम वेजेस आहे ना, आणि निलेश। आपल्याला आता यांच्यामध्ये जागा होती आणि आपण ते दाखवलेलं आहे। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला डेट बघावं लागणार आहे। पहिले सुरुवातीला 1 एप्रिल आहे की नाही, 1 एप्रिल 2004। तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे बी ड्रॉ फॉर द बँक म्हणजे त्याच्याकडे असलेलं जे बॅलेन्स आहे, हे बॅलेन्स बी आणि डी हे रिसिप्टला दाखवायचं बेटा, इथं 1000 रिसिप्टला, कारण की याच्याकडे हे पैसे का असतात? आपले जमा असतात, ते पैसे जमा असल्यामुळे त्याला तुम्हाला ते रिसिप्टला दाखवावं लागेल। आणि त्यानंतर आपल्याला आता टोटल, इथं टोटल नसतात लिहित याची, त्यानंतर पोस्टेज आणि टेलिग्राम किती आहे? 40, हे बघा इथं लिहावं लागेल आता सेकंड 5 एप्रिल 2004 बाय पोस्टल स्टॅम्प्स, स्टॅम्प टोटल मध्ये 40 रुपीज। त्यानंतर इथं दाखवायचे आपल्याला आता
40 रुपीज डॅश डॅश डॅश. बाकी कॉलम मध्ये डॅश. पोस्टलचा कॉलम कोणता आहे? हा, मग पोस्टलच्याच एक्सपेन्सेस मध्ये ते लिहावे तुम्ही. त्यामुळे आता बघ, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7 एप्रिल आहे. 7 एप्रिल 2004 बाय इन्व्हॉल्व लॉ आहे की नाही? हा, इन्व्हॉल्व अकाउंट 20 रुपीज. हे 20 रुपीज. इन्व्हॉल्व सुद्धा हा इन्व्हॉल्वचा पोस्टल आणि इन्व्हॉल्व एकत्र असल्यामुळे आपण त्या कॉलम मध्ये लिहिलेला आहे. नंतर डॅश डॅश डॅश. तुम्हाला वाटलं तुम्ही नंतर हे सेपरेट बी करू शकता, तुमच्याकडे जागा अवेलेबल असेल तर. त्यानंतर आपल्याला दिलेला आता बेटा 10 एप्रिल 2004 बाय एक्सपेन्सेस आहेत सगळे हे. सॅलरी अकाउंट. सॅलरी किती आहे? 80 रुपीज. 80 रुपीज आणि 80 रुपीज. मग आता सॅलरीचा कॉलम कोणता दिलेला आहे? बघा, हा दिलेला आहे. म्हणजे या कॉलम मध्ये ना इथे डॅश करायची आणि इथे 80 रुपीज डॅश डॅश डॅश. त्यानंतर बघा आता 19 एप्रिल बाय इंक अकाउंट. म्हणजे इंक परचेस केलेली आहे त्यांनी 100 रुपीजला डॅश आणि इंकचाच कॉलम. हा सॅलरीचा पण हाच आहे आणि इंकचा पण तोच दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला त्याच कॉलमला लिहावं लागते. डॅश डॅश डॅश. त्यानंतर बेटा 20 एप्रिल बाय श्याम्स अकाउंट. श्यामला पैसे पेड केलेले आपण. श्यामचा हे कोणता आहे? कॉलम्स कोणता आहे? डॅश डॅश. हे बघा, श्यामचाच कॉलम हा आहे 150 डॅश डॅश. ओके. त्यानंतर 23 एप्रिल बाय वेजेस अकाउंट 50 रुपीज 50 डॅश 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 50 रुपीज आणि इथं डॅश. त्यानंतर बघा 26 एप्रिल बाय निलेश अकाउंट. निलेशला किती पैसे दिले आपण? म्हणजे श्यामला पैसे पेड केलेले आणि निलेशला सुद्धा पैसे पेड केले. पेड म्हणजे एक्सपेन्सेस झाला तुमचा. पेड म्हणजे एक्सपेन्सेस. कधी लक्षात ठेवायचं? हे डॅश हे डॅश. त्यानंतर 150 बेटा. ओके, आलं लक्षात? आता तुम्हाला यांची करावं लागते ऍडिशनल. काय करावं लागते तुम्हाला त्यांची? ऍडिशनल. काय करावं लागेल? ऍडिशनल. बघा आता या कॉलमची ऍडिशनल 150 हे 50 हे पण 150 हे 180 त्यानंतर 460. आता यांची सुद्धा तुम्हाला करावं लागते ऍडिशनल. मग ऍडिशनल कशी करायची? हे बघा, आता तुम्हाला 3 आहे की नाही, तर 3 संख्या बघूया 0. 5 + 5 10 10 + 5 15 15 प्लस किती? हे 15 झाले. 15 + 8 23 23 प्लस 2 25 29 म्हणजे 29 C9 2 कॅरी. इथं 2 कॅरी दिला. 2 + 1 3 3 + 3 4 5 5090. आलं बरोबर? पुन्हा आपण एक वेळा अजून पुन्हा बेरीज करू. 8 आणि 2 10 10 हे 10 10 आणि 10 20 20 आणि 5 25 25 आणि 4 29. एकदम चांगल्या गोष्टी. 29 29 9 चला 2 3 4 आणि 5. ओके आहे बरोबर, काहीच हरकत नाही. आता तुम्हाला काय करावं लागेल बेटा? आता तुम्हाला पहिले टोटल लिहावं लागेल. किती आहे रिसिप्टला? आपल्याला 1000. इथे 1000 आहे तर 1000 हे 1000. ओके, 1000 रुपीज. त्यानंतर आता हे 1000 झाले. आता यामधून ही अमाऊंट काय करायची? तुम्हाला मायनस करायची. म्हणजे 1000 मायनस 590 0 मधून 9 जातो का? नाही. मग 10 मधून 9 मायनस करा. 10 मधून 9 गेला 1 राहतो. हा कॅरी द्या. मग पुन्हा 0 मधून 6 जाणार का? नाही. मग पुन्हा कॅरी द्या. 10 मधून 6 मायनस करा 4. ओके, आणि 0 कॅरी म्हणजे 410. आलं लक्षात? समजलं? तर या पद्धतीने. आणि या महिन्याची शेवटची तारीख दाखवायची आता इथं. मग तुम्हाला 30 एप्रिल बाय बॅलेन्स C आणि D. त्यानंतर
या टोटलच्या खाली, म्हणजे या टोटलच्या खाली लिहावं लागते. आता तुम्हाला एप्रिल नंतर कोणता महिना असतो? एप्रिल नंतर मे आहे ना. मग 2 बॅलेन्स बी आणि डी 410 आणि हे क्लोज करायचं. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन हे मिळतच राहणार. स्क्रीनशॉट काढायचा असेल मित्रांनो, काढून घ्या. ओके, काढला मित्रांनो स्क्रीनशॉट. सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला एकदम पद्धतशीर गणित सांगितलेलं आणि गणित येणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र.